हाय फ्रेंड्स, कशा आहात? चला मग आता बसमध्ये बसलो. बस चालली आमची आता आम्ही चाललो मुंबईला फिरायला. बघा बाहेरचं क्लायमेट किती सुंदर आहे. आता जस्ट पांडवलेणी गेली आहे. तुम्ही आले होते तर खूप मजा आली असती. किती मस्त क्लायमेट आहे. ऊन पण नाही आहे बाहेर. आता आम्ही 3 वाजता पोहोचू विरारला. तिथून आम्ही लोकल पकडून मस्त फिरायला जाणार मग चौपाटीला, गिरगाव चौपाटी. या तुम्ही पण सगळेजण. मग किती सुंदर वातावरण आहे बाहेर. आणि खरी मजा हीच क्लायमेटमध्ये येते, जेव्हा ऊन नसतं बाहेर तेव्हा. आता ऊन पण नाही आहे बाहेर. किती सुंदर वातावरण आहे. हे आमची बस. हे आमची बस आणि हे आमचे पॅसेंजर. खूप मजा येणार आहे फ्रेंड्स, तुम्ही पण या सगळेजण. आणि पाऊस नाही म्हणून चांगलं आहे, वेळेवर पोचवणार आहे बस. नाही तर मग 1-1.5 तास 2 तास लेटच होते बस. आता पाऊस नाही म्हणून आमचा प्लस पॉईंट आहे. बरोबर आम्हाला 5 वाजता तिथे पोचवणार आहे बस. ट्रॅफिक पण खूप आहे फ्रेंड्स आज, कारण संडे आहे ना. मग ट्रॅफिक पण खूप आहे, त्याच्यामुळे जायला थोडं लेट होऊन जातं. परत पाऊस, चिखल. बघा किती चिखल आहे खाली, हे बघा. त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार लेट होऊन जातं पोचायला. आशा करते का वेळेवर पोचून जाईल तर आम्हाला फिरायला मिळेल. नाही तर कसं आहे, संडे तर गेला मंडेला पण सुट्टी घ्यावी लागेल. आणि मग सर तिकडून बोंब करतात मंडेला सुट्टी घेतली का. आणि मग मंडेला नाशिकला आलो का मग मूड होत नाही जायचा परत ऑफिसला. तर काय करता, हेच जीवन आहे. हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे, ऑफिस पण पाहिजे आणि फिरायला पण पाहिजे. बघा किती सुंदर क्लायमेट आहे बाहेर, ऊन बिलकुल नाही आहे फ्रेंड्स. एवढं सुंदर वातावरण आहे फ्रेंड्स. हे बघा, हे डी मार्ट आलं, हे डी मार्ट चाललं. हे बघा, किती सुंदर क्लायमेट आहे फ्रेंड्स. ॲक्च्युली आहे ना, बॉम्बेला खूप ऊन असतं फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे. असं केलं तर असा घाम पडतो. पण आता कसं क्लायमेट थोडं आहे ना चांगलं आहे, पाऊस आहे ना. पाऊस असल्यामुळे क्लायमेट थोडंसं दमट असतं, थंड. मग कसं फिरायला पण मजा येते. म्हणून आम्ही आता चाललो आहे. मध्ये पण जाऊन आलो मध्यंतरी, पण आता सगळेजण फ्रेंड्स बोलले का चला एकदा जाऊन येऊ परत. मग आता परत चाललो एकदा. खरी मजा बॉम्बेलाच आहे फ्रेंड्स. तर नाशिकमध्ये फिरायला आहे, पण मग कसं आहे, नाशिकच्या लोकांना आहे ना बॉम्बे आवडतं, बॉम्बेच्या लोकांना नाशिक आवडतं. असं आहे, जिथे आपण राहतो तिकडचं आपल्याला आवडतच नाही. सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, माझा नाही, सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे.